18 मे 2024 पुण्यात झालेला पोर्शे कारचा अपघात तुम्हाला आठवत असेल, ज्याच्यामध्ये 17 वर्षाचा वेदांत अग्रवालने दारूच्या नशेमध्ये हाय स्पीडिंग करत ॲक्सिडेंट केला आणि त्याच्यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला. नमस्कार, मी सुमित घोडके आणि आपण पाहत आहात कायद्याची भाषा. देशभर गाजलेल्या या प्रकरणामध्ये पोलिसांनी फक्त त्या मुलावरच नाही तर त्याच्या वडिलांवर आणि संबंधित व्यक्तींवरही कारवाई केली. वेदांत अग्रवालच्या वडिलांनाही या केसमध्ये अटक करण्यात आली. त्यांच्यावर हा आरोप ठेवण्यात आला होता की त्यांचा मुलगा अल्पवयीन असताना सुद्धा त्यांनी त्याला गाडी चालवण्याची परवानगी दिली. त्यामुळे मोटर व्हेकल ॲक्ट आणि इतर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी ती नंबर प्लेट नसलेली पोर्शे कार जप्त केली आणि सोबतच बार मालक आणि इतर सेवा देणाऱ्या लोकांवरतीही गुन्हे दाखल करण्यात आले. पोर्शे कार अपघात केसने एक गोष्ट स्पष्ट केली, अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देणं ही फक्त चूकच नाही तर कायद्याने शिक्षापात्र गुन्हा सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये पालकांना 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवास, 25,000 रुपयापर्यंतचा दंड अशा शिक्षा होऊ शकतात. सोबतच गाडीचे रजिस्ट्रेशन सुद्धा रद्द होते आणि त्या मुलाला 25 वर्षापर्यंत लायसन्स मिळण्यावर बंदी घातली जाते. म्हणूनच अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देणं म्हणजे फक्त रिस्क नाही तर कायद्याने गंभीर गुन्हा सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये शिक्षा त्याच्या पालकांना होऊ शकते. अशाच कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.